नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती व्हेज, नॉन-व्हेज पदार्थांचे, मसाल्यांचे, चटण्यांच्या, घावणांच्या, भाकरींच्या अशा अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. त्याची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला Facebook आणि Instagramवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या WhatsApp चॅनलला सुद्धा ॲड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा आणि तुमच्या कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत ते बघूया. आजची रेसिपी माझी आहे ढोकळ्याची. तर ढोकळा मी इथे डाळ ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. कुठल्याही एका मेजरमेंटनी वाटीच्या कपाच्या मेजरमेंटने तुम्ही घेतले तरी चालेल. तर या वाटीच्या मापाने मी इथे घेतलेले आहे. 1.5 वाटी मी इथे घेतलेले आहे तांदूळ. 6 तास हे सगळं साहित्य मी इथे भिजवून घेतलेलं आहे. 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे. 1.5 वाटी मी इथे घेतलेली आहे चण्याची डाळ. ही पण 6 तास भिजवून घेतलेली आहे. आणि अर्धी वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ साल काढलेली. ही पण 6 तास मी भिजवून घेतलेली आहे. या तिन्हीचं आपल्याला छान मिक्सरमध्ये व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. जाडसर नाही ठेवायचे, बारीक वाटून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला बारीक वाटायचं आहे. डाळीतलं पाणी मी बाजूला काढलेलं आहे. थोडंफार पाणी घेऊन आणि आपल्याला सर्व साहित्य आपल्याला मस्त वाटून घ्यायचं आहे. दोन्ही डाळी मी एकत्र करून आणि पहिले वाटून घेते. तांदूळ मी नंतर घेणार आहे. उडदाची आणि चण्याची डाळ आपली इथे छान वाटून झालेली आहे. एकदम बारीक मी ही केलेली आहे. आणि कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे. एकदम घट्ट ठेवायचं नाहीये कारण सकाळी हे पीठ छान फुलून येतं. त्यामुळे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या पिठाची करून घ्यायची. त्याप्रमाणे आपण इथे पाणी घालायचं आहे. दोन्ही डाळी मी एकत्र करून आणि या वाटून घेतलेल्या आहेत. हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीचं. याच भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहे. तांदूळ आपण घेतलेले आहे. याच वाटीच्या मापाने 1 वाटी आपल्याला कांदा पोहे आहेत तर ते पोहे घ्यायचे आहे. पाण्यामध्ये मी टाकलेले आहे पोहे. फक्त आपल्याला वरचं पाणी यातलं काढून टाकायचं आहे. हे पोहे आणि तांदूळ आपल्याला मस्त बारीक वाटून घ्यायचे आहेत. तांदूळ आपले वाटून झालेले आहे. एकदम बारीक आपण हे करून घेतलेले आहे. तांदूळ आणि पोहे आपले मस्त इथे आपण या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला करून घ्यायचे आहेत. असंही पडलं पाहिजे. तर एकूण आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटायला याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तर कन्सिस्टन्सी तेवढी लक्षात ठेवा. फक्त पाणी कमी जास्त लागू शकतं कारण कमी जास्त प्रमाणामध्ये तुमचे तांदूळ किंवा डाळ असू शकते. तर त्याप्रमाणे इथे आपल्याला कन्सिस्टन्सी बघून आणि पाण्याचा वापर करायचा आहे. या पद्धतीने डाळीचं, तांदळाचं आणि माप घेऊन ढोकळा करून बघा. अतिशय छान ढोकळा होतो. उद्या सकाळी तुम्ही बघाल तर खूप जास्त फुलून आलेलं असणार आहे. 2 चिमटी फक्त घेणार आहे सायट्रिक ऍसिड. तर हे पावडर फॉर्म मध्ये मी करून घेतलेलं आहे. फक्त 2 चिमटे घेतलेलं आहे. या मिश्रणामध्ये आपण सायट्रिक ऍसिड 2 चिमटे टाकलेले आहे. फक्त 3 टीस्पून मी घालणार आहे साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता. पण हे जे मी आता प्रमाण सांगितलं ते ह्याला हे 3 चमचे साखर अतिशय परफेक्ट माप आहे. चवीपुरतं घालते मी मीठ. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. रात्रभरासाठी आपल्याला हे मस्त पॅक झाकण ठेवून आणि आपल्याला हे पातेलं बाजूला ठेवून द्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर साखर, मीठ आणि सायट्रिक ऍसिड आपण याच्यामध्ये घालून आणि आपण हे रात्रभर ठेवणार आहोत. सायट्रिक ऍसिड फक्त मी पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे 2 चिमटीच घेतलेली आहे. तुमच्याकडे दाणे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही थोडेसे कमी दाणे घ्या कारण सायट्रिक ऍसिड हे दाणेदार असतं त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं. जास्त प्रमाण झालं तर पदार्थ आपले आंबट होतात तर त्याची आठवण ठेवून आणि तुम्ही ते सायट्रिक ऍसिड घाला. हे मिश्रण आपण छान मिक्स केलेलं आहे. आता 2 चिमटे आपल्याला घ्यायचा आहे खायचा सोडा. ते चिमटी 2 चिमटी मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे. हाही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे.
मिश्रण एकदम छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर हे मोठ्या पातेल्यामध्ये मी अजून टाकणार आहे, कारण हे फुलून आणि वरती जाऊ शकतं. दुसऱ्या पातेल्यामध्ये हे टाकून घेते. थोडस मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण जास्त फुललं तर संपूर्ण पातेल्याच्या बाहेर आपलं बॅटर येतं. कन्सिस्टन्सी तुम्ही बघा. भरपूर मोठं पातेलं मी घेतलेलं आहे. इथून आपलं पातेलं आहे बघा किती वरती रिकामा आहे. तर याच्यावरती पॅक झाकण ठेवून सकाळी आपण हे झाकण उघडून आणि आपलं पीठ हे किती फुलून आलेलं आहे ते बघणार आहोत. पॅक झाकण ठेवलेलं आहे. ढोकळ्याचं पीठ आपण रात्री जे मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून आणि रात्रभरासाठी ठेवलेलं होतं, तर ते पीठ खूप छान फुगून आलेलं आहे. मोठ्या पातेल्यामध्ये मी हे पीठ रात्रभर झाकून ठेवलेलं होतं. पॅक झाकण या पिठावरती ठेवलेलं होतं बघा. एकदम जाळीदार ढोकळा आपला तयार होतो या पिठामुळे. एकदम छान हे पीठ फुललेलं आहे. रात्री आपण बघितलं होतं की पटकन चमच्यातनं हे पीठ गळत होतं. आता तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम छान घट्ट झालेलं आहे आणि असंच आपल्याला हे पीठ इथे पाहिजे. बाकी दोन साहित्य आपले इथे राहिलेलं आहे, तेल आणि हळद. तर ती आता आपल्याला इथे घालायची आहे. रात्रभर हे पीठ खूप छान मस्त आपल्याला हवं तसं इथे फुगून आलेलं आहे. 2 टीस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी हळद, म्हणजे चिमटीने म्हणाल तर 2 चिमटीत बसेल एवढी हळद मी इथे या ढोकळ्यासाठी वापरणार आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचंय. आपण व्यवस्थित मिक्स केलेली आहे. एक मी केक टीन घेतलेला आहे. तर 2 ठिकाणी मी हा ढोकळा बनवून घेणार आहे. 2 टीनला मी इथे केक टीनला तेल लावून घेणार आहे ब्रशच्या साहाय्याने. वरपर्यंत व्यवस्थित तेल लावायचे. तेल लावून झालेलं आहे. भांड्यांमध्ये मी ते आपले बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि 2 ठिकाणी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये एक एक रिंग टाकलेली आहे आणि पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ज्या मोठ्या भांड्यामध्ये आपलं हे जे बॅटरचं केक टीन आहे किंवा ताट असेल तर ते व्यवस्थित बसलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे. झाकण पॅक लावणार आहे. 20 मिनिटांनंतर आपण हा ढोकळा बघणार आहोत. खळखळून उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला ताट किंवा आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ते भांड बॅटर टाकलेलं उकळी आल्यानंतरच आपल्याला ठेवायचं आहे. पॅक झाकण याच्यावरती पण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटांनंतर आपण हे खोलणार आहे. 1 मिनिटभर फुल गॅस ठेवायचा आहे. 1 मिनिटानंतर बाकी आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे, कमी नाही. मीडियम गॅसवरती 20 मिनिटं आपल्याला ढोकळा व्यवस्थित झाकून तसंच ठेवायचा आहे, उघडायचा नाही. 20 मिनिटानंतर आपण झाकण उघडणार आहे. 20 मिनिट आपले झालेले आहे. आपण ढोकळा चेक करू. संपूर्ण फुगून आलेला आहे. थोडासा इथे मध्ये अजून थोडासा व्हायचा आहे. तर आपण 5 मिनिटं आपण असंच परत झाकण इथे लावायचं आहे आणि गॅस आपला मिडियम आहे. मिडियम गॅसवरतीच आपल्याला 5 मिनिटं अजून हा ढोकळा असाच ठेवायचा आहे. हा पण ढोकळा बघा थोडासा इथे व्हायचा आहे. आपण 5 मिनिट आपण मिडियम गॅसवरती असंच ठेवणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण ढोकळा चेक करू. ढोकळा आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे. गॅस मी बंद केला आणि हा ढोकळा आपल्याला थंड करायला बाहेर काढून घ्यायचा आहे. हा पण ढोकळा आपला व्यवस्थित झालेला आहे. गॅस बंद करते आणि ढोकळा बाहेर काढून आणि संपूर्ण गार करून घ्यायचा आहे. थंड होतो तोपर्यंत आपल्याला तडका करून घ्यायचा आहे.
7-8 मी मिरच्या घेतलेल्या आहे, हिरवी मिरची आहे ही आणि भरपूर तिखट मिरची आहे। तर ह्या मिरच्या मी आधी तेलातनं बाहेर काढणार आहे, कारण जर लहान मुलं खाणारे असतील तर या तडक्यामध्ये संपूर्ण तळून घ्या। अगोदर तेलातनं मी व्यवस्थित तळून आणि बाहेर घेणार आहे। 10-15 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून आणि असे तुकडे करून घेतलेले आहे, फ्लेवर चांगला उतरतो। आणि 2 ते 3 टीस्पून इथे घेतलेलं आहे ओलं किसलेलं खोबरं। 2 टीस्पून तेल मी गरम करत ठेवलेलं आहे। 2 टीस्पून मी घेतलेले आहे राई। मिरची मी घातलेली आहे। जर तुमच्याकडे सर्वच जण तिखट खाणारे असेल तर तुम्ही हे बाजूला मिरची नाही केली तरी सुद्धा चालेल। मिरची आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता आपला व्यवस्थित इथे झालेला आहे। 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे या तडक्यामध्ये। 4 टीस्पून मी घेतलेली आहे साखर। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता। कमी किंवा गोड आवडत असेल तर यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही साखर इथे वापरू शकता। मी 4 टीस्पून फक्त साखर इथे घेतलेली आहे। साखर मेल्ट करून घ्यायची आहे पाण्यामध्ये या। साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे। गॅस मी बंद केला। ढोकळा आपला आता थंड झाला असणार आहे। ढोकळा आपला थंड झालेला आहे। चाकूच्या साहाय्याने आपण थोडासा हा बाजूने असा डिमोट करून घेऊ। एकदम स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि कलर तुम्ही बघाल तर एक सारखा कलर आपल्या ढोकळ्याला आलेला आहे। एकदम छान आपला ढोकळा इथे हा तयार झालेला आहे। ढोकळा मी इथे कट करून दाखवते। जाळीदार इथे एकदम ढोकळा आपला मस्त तयार झालेला आहे। आपण जे तडका पाणी करून ठेवलेलं आहे तर ते पाणी तुम्ही आता इथे टाकू शकता किंवा जेव्हा तुम्हाला खायचं आहे, सर्व करायचं आहे त्यावेळेला पण तुम्ही ते पाणी घेऊ शकता। तर ते तुमच्या आवडीवरती आहे। डाळ तांदूळाचा डाळींचा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा नक्की करून बघा। गरजेप्रमाणे आपण इथे तडक्याचं पाणी घालून घ्यायचं आहे, जसं आवडेल त्याप्रमाणे। आणि मस्त ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मिरची बरोबर आपला हा ढोकळा आपण मस्त छान एन्जॉय करू शकतो। नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि रेसिपी करून बघा। हा ढोकळा अतिशय स्पॉन्जी होतो आणि ह्या 2 प्रकारच्या डाळीचं कॉम्बिनेशन या ढोकळ्यामध्ये खूप छान आहे। आणि तांदूळ डाळ आपण प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे। संपूर्ण रेसिपी बघा, रेसिपी करून बघा, तुम्हाला सुद्धा हा ढोकळा खूप जास्ती आवडेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि होम कुक रंजना चॅनल वरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।